नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. मैदान चालू आहे कोरेगाव या ठिकाणी MIDC मध्ये आणि ती फाटी जी आहे ती हिंद केसरीची फाटी आहे आणि नक्कीच त्या मैदानामध्ये 8 सेमी पळाले. त्या 8 सेमी मध्ये कोणकोणते बैल फायनल साठी म्हणजेच गुलालासाठी पात्र झालेत, चला सुरुवात करूया. सेमी क्रमांक 1 चा निकाल आणि निकाल. सेमी क्रमांक 1 मध्ये सुंदर अशी लढत झाली आणि त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक 8 वरून धावलेली गाडी देवांश महेश जाधव पुसेगाव या गाडीचा 1 नंबर आला. सुंदर अशी लढत झाली आणि त्या लढतीचा निकाल ज्या गाडीने घेतलेला आहे हरण्या आणि त्याच्या सोबत पळाला कारतूस फॅन क्लब SK ग्रुप चिखले, पैलवान ग्रुप महागाव या गाडीचा या मैदानामध्ये सेमी मध्ये प्रथम क्रमांक आला आणि फायनल साठी गाडी गेलेली आहे. खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला. सेमी क्रमांक 2 चा निकाल आणि निकाल. सेमी क्रमांक 2 मध्ये अटी आणि तटीची लढत झाली आणि त्या लढतीचा जो निकाल आहे बकासूरचा पराभव झालेला असं वाटतंय, परंतु बघूया, कारण की बकासूरनं खूप मोठा ओव्हरटेक केला, राजाला ओढत नेला 200 फुटातनं, परंतु शेवटी राजा कमी पडला की काय. अजून निकाल जो आहे तो पेंडिंगला ठेवलेला आहे. आता नक्कीच निकाल काय येतोय काय समजेना झाले, कारण निकाल हा व्यवस्थित चेक करावा, कारण की कुणावरतीही अन्याय नाही झाला पाहिजे. कारण की बकासूरला जी गाडी लढत दिली बकासूरच्या सेमीमध्ये ती गाडी सुद्धा एक टॉपची गाडी पळाली आणि नामांकित जॅकी असतील सुद्धा आणि नामांकित बैल नसतील सुद्धा, परंतु असो त्या गाडीवरती नाही आला, अन्याय नाही झाला पाहिजे अजिबात, कारण की ती गाडी सरळ स्पष्टपणे दिसते निकाल घेतलेला, परंतु बकासूरच्या गाडीवरती सुद्धा अन्याय नाही झाला पाहिजे, कारण की बकासूरनं ओव्हरटेक केले आणि नक्कीच बकासूरचा जो पाय आहे तो निकाल रेषेवरती दिसतोय असं स्पष्ट होतंय की काय. आता माझं सांगणं झालं, परंतु चेक ज्यावेळेस होईल, ज्यावेळेस व्यवस्थित दोन्ही अँगल ड्रोन बघितला जाईल त्यावेळेस समजेल निकाल काय आहे. परंतु असो, त्या निघतेच तो सेमी क्रमांक 2 खूप मोठी फाईट झाली. त्या फाईटमध्ये कोणाचाही असो विजय, कोणाचाही असू द्या, बकासूर सुद्धा लढलाय त्या सेमीमध्ये. जरी बकासूरला जरी निकाल नाही दिला तरी बकासूर लढलाय त्या सेमीमध्ये, काळजी करू नका. परंतु निकाल चेक करायचा चाललाय, काय होतोय निकाल बघूया. सेमी क्रमांक 3 चा निकाल आणि निकाल. सेमी क्रमांक 3 मध्ये सुंदर अशी लढत झाली आणि त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक 2 वरून धावलेली गाडी पप्पू घाडगे विशाल घाडगे सातारा रोड या गाडीचा 1 नंबर आला. सुंदर अशी गाडी पळाली पप्पू घाडगे विशाल घाडगे यांचा सातारा रोडकरांचा हरण्या पळाला आणि त्या हरण्यासोबत पळाला स्वप्नील पाटील अमरावती यांचा अर्जुन पळाला. सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झालेले, फायनलसाठी पात्र झालेले हरण्या आणि अर्जुनची खूप साऱ्या शुभेच्छा. आजच्या मैदानामध्ये सेमी क्रमांक 4 सुटला. 4 मध्ये एक अटी आणि तटीची लढत झाली. त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक 3 वरून धावलेली गाडी वंदना मॅडम रॉकी मोहनदादा माटे सातारा रोड माने या गाडीचा 1 नंबर आला. सुंदर अशी गाडी पळाली, रॉकी भाई पळाला आणि कलोढोणकरांची मशाल पळाली. सुंदर अशी गाडी जी आहे ती फायनलसाठी म्हणजेच गुलालासाठी पात्र झालेली आहे. खूप साऱ्या शुभेच्छा. आजच्या मैदानामध्ये सेमी क्रमांक 5 सुटला. 5 मध्ये सुंदर अशी लढत झाली आणि त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक 4 वरून धावलेली गाडी पप्पू जगदाळे कुमटे या गाडीचा 1 नंबर आला. सुंदर अशी गाडी पळाली पप्पू जगदाळे, तसेच राकेश सुतार कासार आंबोली मुळशी यांचा वजीर पळाला आणि शौर्य शरद देवेखिंडी थैमान ग्रुप साखरवाडी यांचा बावऱ्या पळाला. बावऱ्या आणि वजीरची गाडी फायनलसाठी पात्र झालेली आहे. खूप साऱ्या शुभेच्छा. आजच्या मैदानामध्ये सेमी क्रमांक 6 सुटला. 6 मध्ये सुंदर अशी लढत झाली. त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक 4 वरून धावलेली गाडी सोन्या उर्फ धोनी शेनवडीकरांचा याने बाजी मारलेली आहे आणि त्याच्या सोबत पळाला बोंबाळेवाडीकरांचा लकी. आणि ही गाडी जी पैलवान समर्थ पांडुरंग शेलार एकसळ यांच्या नावाने पळाली होती आणि सातारा एक्सप्रेस बलमाचा यामध्ये पराभव झालेला आहे. बघूया, खूप साऱ्या शुभेच्छा लकीला आणि सोन्या उर्फ धोनीला. आजच्या मैदानामध्ये सेमी क्रमांक 7 सुटला. त्याचा निकाल आहे तास क्रमांक 4 वरून धावलेली गाडी हॉटेल गावकरी रहमतपूर रोड या गाडीचा 1 नंबर आला. सुंदर अशी गाडी पळाली. विसापूरकरांचा घरचा साज पळाला कार्तिक आणि वादळ. सुंदर अशी गाडी फायनलसाठी पात्र केलेली आहे सोमा ड्रायव्हर तरडोपकरांनी. आजच्या मैदानामध्ये सेमी क्रमांक 8 चा निकाल आहे तास क्रमांक 4 वरून धावलेली गाडी शिवदत्त ट्रेडर्स भोसे या गाडीचा 1 नंबर आला. सुंदर अशी गाडी फायनलसाठी पात्र झालेली आहे. 2 चा निकाल पेंडिंग आहे. मला निकाल कमेंट्स मध्ये सांगा, नक्कीच
बघूया काय होतंय.